प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे दिलीप अण्णा खैरे तसेच नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील बोर रस्ते, भुयार, गटार संदर्भात नियोजित आराखडा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक महेश काबरा यांच्यासोबत सचिन सोनवणे आणि नगरपालिकेचे प्रोजेक्ट मॅनेजर सागर आहिरे यांनी संपूर्ण प्रभागाचा पाहणी दौरा करून नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या. गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागात नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या होत्या. मात्र नगरसेवक महेश काबरा यांनी तक्रारींची दखल घेत प्रभागात प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रभागातील समस्या लवकरच सोडवू असा विश्वास महेश काबरा यांनी व्यक्त केलाय. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. मी प्रशासकांच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या होत्या. बऱ्याच वेळेस जाऊन भेटलो त्यांना. हो हो म्हणाले, पण काही काम झालं नाही. पण आता प्रत्यक्ष ज्यावेळेस आमचे नगरसेवक निवडून आले आणि त्यावेळेसच त्यांनी शब्द दिला होता की पहिलं काम तुमचं करू, त्या पद्धतीने त्यांनी त्या शब्दाला जागले आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. असंच आम्हाला सहकार्य मिळत राहावं. आमचंही सहकार्य त्यांना निश्चितच राहील. असं ते की घुशींनी पूर्णपणे पोखरलेली, अख्खी बोळच पोखरलेली आहे. मच्छर खूप होता, डास, मच्छर आणि त्रासदायक होत होतं सगळ्यांनाच. त्यामुळे आमची बऱ्याच दिवसापासून तक्रार होती, पण ते काही कोणी मनावर घेत नव्हतं. आता हे जनतेचे प्रतिनिधी आल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या कामाचं पूर्ण होईल. दिलेले शब्द ते पाळत आहेत, याचं आम्हाला खूप समाधान आहे. नमस्कार, मी अरुण सोनटक्के, साळी गल्लीतून बोलतो आहे. आमचं अनेक दिवसापासून ह्या गटार आणि रस्त्याचा प्रश्न होता. आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये तक्रार केली, पण तरी पण त्याचं काही सॉल्व झाले नाही. मग महेश भाऊनी इलेक्शनच्या पूर्वी पण आम्हाला आश्वासन दिलं होतं का तुम्ही जेव्हा मी निवडून आल्यावर तुमच्या कामाचा पाठपुरावा करून तुम्हाला त्याच्यात आपण मार्ग काढून लवकरात लवकर काम करू असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांनी एकदा येऊन आम्हाला भेटले आणि आता त्यांनी त्याचं पाहणी करून त्यांनी 15 ते 20 दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचं असं आश्वासन दिलेलं आहे. याच्याबद्दल आम्ही महेश भाऊला खूप खूप धन्यवाद देत आहे. धन्यवाद. यामधील लोकप्रिय नगरसेवक आमचे मित्र सहकारी महेश भाऊ काबरा यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्या ज्या ठिकाणी नाल्याचा प्रॉब्लेम होता, गटरीचा प्रॉब्लेम होता, ज्या ठिकाणी दुर्गंधित गटरी झाल्या होत्या व बऱ्याचशा प्रमाणात असं आढळलं की या ठिकाणी गटरी चोकअप झालेले आहे. मग त्या अनुषंगाने महेश भाऊंच्या सहकार्याने व माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही संपूर्ण प्रभाग क्रमांक 10चा सर्वे केला. आमच्यासोबत भूमिगत गटरचे अधिकारी सागर आहिरे पण होते व लवकरात लवकर आम्ही या ज्या उघड्या गटरी आहे या बंदिस्त करणार आहोत व चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी नागरिकांना सोय द्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून नगरसेवक, नगराध्यक्ष यांची उत्सुकता येवलेकरांना होती आणि वार्डातील काही सर्व जनतेने निवडून दिलं. खरं तर बघितल्यानंतर गावाची जी दुरावस्था होती गेल्या 8-10 वर्षापासून, पण गावामध्ये गटरी, भूमिगत गटरी असेल, रोड असेल, पाणी असेल, अनेक कामं आहे. पण एवढ्यात गटरी हा प्रामुख्याने जिथं आरोग्य धोक्यात असतं, जिथं गटरीमध्ये दुर्गंधी, हे सगळं डास, मच्छर. पण आमच्या महेश भाऊ काबरा यांना आम्ही निवडून दिलं, एवढ्यातील नगराध्यक्षांना निवडून दिलं. हे कामं जलद व्हावे आणि चांगले कामं व्हावे ही नागरिकांची इच्छा आहे. अनेक महिलांची इच्छा आहे. आमच्या गल्लीतल्या सगळ्या माता भगिनी इथं आहे. हे काम त्वरित तुम्ही लवकरात लवकर करा अशी महेश भाऊला आम्ही विनंती केली होती. त्यांनी ते तात्काळ त्याचं काम मार्गी घेतलं. मागे छोटे पाईप आले होते, काही कारणास्तव ते काम थांबलं. पण यावेळेस महेश भाऊंनी शब्द दिला की हे पाईप मोठे दाखवू आणि त्याच्यानंतर रस्ता, पाण्याचे प्रश्न असेल, अनेक प्रश्न सोडवायला नक्की. महेश भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांचे नगरपालिकेत आलेले अधिकारी त्यांच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.